अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धानोरा शिखरा गावात नदीला पूर आलाय। अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालंय। शेतीही पाण्याखाली गेली आहे। बेमळा नदीला पूर आल्याने पुराच्या जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झालेला आहे आणि सर्वात मोठा पाऊस पडलेला आहे तो नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये। ढगफुटी सदृश्य पाऊस यामुळे झालेला असल्यामुळे अनेक शेती ही पाण्याखाली गेलेली आहे। मी खरपी धानोरा या परिसरामध्ये या दृश्यामध्ये पाहिलं तर हा लिंबाची बाग होती। अक्षरशः 5 ते 6 फुटापर्यंत या शेतामध्ये पाणी आहे। प्रचंड नुकसान या परिसरामध्ये झालेले आहे आणि हा जो महामार्ग आहे या महामार्गाला जो पुरावरून पाणी होतं, आज सकाळी 5 ते 6 वाजता जर या गावाची परिस्थिती अशी होती की संपूर्ण पुलावरून हा पाणी वाहत होता, त्यामुळे हा महामार्ग बंद होता। आता काय परिस्थिती आहे? हा काल रात्रीपासून बंद होता आणि आता परिस्थिती अशी आहे का शेतकऱ्यांची शेती तर पूर्ण गेली। आजूबाजूची शेती म्हणजे नदीच्या पासून 1-1.5 किलोमीटरची शेती गेली। असा पूर अजूनपर्यंत आला नाही, समोर भविष्यात सांगता येत नाही। शेतीचं किती नुकसान झाले आणि हे भरपूर झालं। पाईप हे सर्व घरात पाणी, आमच्या गावात पूर्ण नुकसान आहे। मोटर 25 धानोरा शिखरा आपला खेडा आहे समोरचं, पूर्ण पिंकर हे सर्व वाहत गेलं। या गावातले जे लोक होते नदी काठचे जवळपास 200-300 लोक आम्ही शांभव राऊत यांचं एका शेतामध्ये शेड आहे, त्या शेडवर शिफ्ट केलं होतं। शेड एवढं मोठं आहे की पूर्ण गाव तिथं राहू शकलं असतं, परंतु जे नदी लगतचे जे घरं होते ते पूर्ण खाली करून आम्ही त्या शेडवर शिफ्ट केले, रात्रीला शिफ्ट केले। प्रचंड नुकसान काल जे पाऊस झाला होता ढगफुटी सदृश्य, या पावसामुळे संपूर्ण अनेक गावामध्ये हाहाकार माजला होता। अनेकांच्या घरात पाणी शिरलं आणि शेतीचं जे नुकसान आहे तो खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। सरकारने आर्थिक मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्बाण, ABP माझा, अमरावती। अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव